असंख्य पदाधिकाऱ्यांसह कात्रज विकास आघाडीचे संस्थापक रमेश बाबर आणि अध्यक्ष कात्रज विकास आघाडी स्वराज बाबर, 9 सरपंच, 8 उपसरपंच, पंचायत समिती सदस्य, काळभैरव ट्रस्टचे विश्वस्त, असंख्य पदाधिकारी आणि आपले सर्व आलेले पैलवान, एक से बढ़कर एक आहे, या सगळ्यांचं मी शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो. तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो, कारण तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला तो कुठली अटी शर्ती न ठेवता, कुठली अपेक्षा न बाळगता, अपेक्षा फक्त एवढीच बाळगली आहे की कात्रजचा विकास झाला पाहिजे. आणि विकास करण्याचं काम गेले 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना मी आणि आपल्या महायुती सरकारने, आपल्या टीमने ज्या पद्धतीने केला त्याचे साक्षीदार तुम्ही सगळे आहात. मला वाटतं मी मुख्यमंत्री असताना तिथं आलो होतो तुमच्या त्या चौकात, कात्रजच्या चौकामध्ये, आणि त्याच्यापूर्वी ती तुमच्या कुठलं चांदणी चौक, तिथे एकदा मी गावाला जाताना मला लोक भेटले, थांबले. साहेब म्हणाले तर रोज ट्रॅफिक होते, आमचं एवढं वेळ आम्हाला लागतो, खूप आमची गैरसोय होते. आणि मी ज्या ज्या लोकांना सांगायचं ते सांगितलं, आणि तात्काळ आता चांदणी चौकामध्ये ट्रॅफिक बिलकुल नाही आहे. आणि कात्रजचा विकास देखील अशाच प्रकारे झाला पाहिजे. तुमचा एक कुठला ब्रिज होता ना तो कात्रजचा मेन ऍक्सिडेंट मध्ये, आणि तुम्ही म्हणाले ते खडी मशीन पर्यंत पाहिजे तो, तर हे सगळं मला लक्षात आहे. आणि म्हणून ज्या विश्वासाने तुम्ही लोक आलेला आहात इकडे, तर म्हणजे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदगिरी साहेब यांची विचारधारा घेऊन आपण पुढे चाललो. आणि त्यांचं काय होतं, समाजकारण आणि 80% समाजकारण म्हणजे विकास, आणि 20% राजकारण, म्हणजे त्या समाजकारणाला पुढे नेण्यासाठी राजकारण, म्हणजे 100% समाजकारण. या ठिकाणी जो काही बाळासाहेबांचा मूलमंत्र होता त्याच्यावर आम्ही चाललो. खऱ्या अर्थाने मला समाधान पण आहे, आनंद पण आहे की महायुती सरकारमध्ये एवढे निर्णय आपण घेतले, विकासाला चालना दिली, लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या. आणि आजही तुम्हाला त्या लाडक्या बहिणींनी सांगितलं बरोबर चालले, तुमचा मार्ग बरोबर आहे, खरं आहे. कारण शेवटी कुणी किती काही म्हटलं, विरोधकांनी काही अफवा पसरवल्या, तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही हा आम्ही शब्द दिलेला. आणि जे जे शब्द आम्ही दिले ते शब्द पूर्ण करण्याचं काम आम्ही करणार आहोत. इतर लोकांसारखं प्रिंटिंग मिस्टेक, छपाईमध्ये मिस्टेक झाली असं म्हणणारे आम्ही नाही. एकदा दिलेला शब्द पाळणारे लोक आम्ही आहोत. बाळासाहेब सांगायचे शब्द देताना 10 वेळा नाही 100 वेळा विचार करा, पण एकदा शब्द दिल्यानंतर पुन्हा माघारी नाही. आणि म्हणूनच तुम्हाला माहीत आहे, मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, आनंदगिरी साहेबांचा शिवसैनिक, काही माझ्याकडे नसताना, अख्खं सरकार सत्तेवर असताना 40 आणि 10 50 आमदार माझ्या सोबत आले. आणि 2022ला एक मोठा संघर्ष आणि उठाव या राज्याने पाहिला, देशाने पाहिला, जगभरातल्या सगळ्यांनी पाहिला. कोण आहे एकनाथ शिंदे? कोण आहे एकनाथ शिंदे? साधा कार्यकर्ता. पण तुम्हाला नव्हे सांगतो की त्यावेळेस देखील 8 मंत्री माझ्याबरोबर होते, मी मंत्री होतो. सत्ता सोडण्याचं काम, सत्तेवर लाथ मारण्याचं काम
सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी, शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी आम्ही केले. आणि मला आपल्याला माहित आहे की जनतेने आम्हाला स्वीकारलं. 80 जागा लढवल्या, 60 जागा आल्या, 60 जागा 80 लढून 60. आणि समोरचे आम्हाला म्हणत होते एकही जागा निवडून येऊ देणार नाही. ते 100 लढवून 20 जागांवर अटकले. मी तेव्हा म्हणालो होतो पहिल्याच सभेत, आपल्या विधानसभेच्या अधिवेशनात, मी आणि देवेंद्रजी मिळून 200 जागा निवडून आणू, 200 पेक्षा जास्त. आणि 200 पेक्षा जास्त जागा निवडून नाही आणल्या तर गावाला शेती करायला जाईल हे म्हणणारा एकनाथ शिंदे आहे आणि दिलेला शब्द पूर्ण करणारा एकनाथ शिंदे आहे. त्यामुळे महाराष्ट्राला माहित आहे. आणि म्हणून तुमचा विकास आराखडा जो आहे, खरं म्हणजे तुम्हाला विकास पाहिजे. काय पाहिजे तुम्हाला? तुमच्या भागाचा विकास पाहिजे. जसं इतर भागाचा विकास झाला तसं तुमचा विकास झाला पाहिजे. तुमचं कात्रज देखील मुख्य प्रवाहात आलं पाहिजे. तिथल्या शेतकऱ्यांना, भूमिपुत्रांना, गावकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. याच्यासाठी तुम्ही लढताय. तुम्ही वैयक्तिक काहीच मागत नाही. आणि म्हणून तुमचं काम बघून मी मुख्यमंत्री असताना तिथं आलो होतो. आणि म्हणून आज मी तुम्हाला एवढंच सांगतो की विकास आराखडा असेल, तिथली वाहतूक कोंडी असेल, तिथले अनेक प्रश्न असतील, जे लोकांच्या हिताचं आहे तेच आम्ही करणार. पाण्याचा विषय जो आहे, जे लोकांना पाहिजे, ज्या मूलभूत सोयीसुविधा घेण्याचा अधिकार तुमचा आणि देण्याची जबाबदारी आमची आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला मनापासून जास्त काही मी सांगत नाही, मी जास्त बोलत नाही, करून दाखवतो. आणि माझा कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम असतो तो. त्यामुळे आता तुमच्या पाठीशी मी उभा आहे 100% आणि खंबीरपणे. शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची आहे. धनुष्यबाण आपल्याकडे आहे, सगळं आपल्याकडे आहे, जनता आपल्याकडे आहे. रोज प्रत्येक जिल्ह्यातले, तालुक्यातले लोक इथे येत आहेत, शिवसेनेमध्ये सामील होत आहेत, शिवसेनेवर विश्वास दाखवत आहेत. त्याचं कारण काय? त्याचं कारण एवढंच आहे की त्यांना माहीत आहे की एकनाथ शिंदे दिलेला शब्द, त्याचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची बाजूला रेष. म्हणून लोक येतात. उदय सामंत तुमच्या संपर्कात आहेत, राम आहे, आणि कोण आहे अजून, कोण आहे त्यांच्या त्याचं आहे. आणि म्हणून उदय सामंत आणि यांना पण मनापासून मी धन्यवाद देतो. आणि आपल्याला मी सांगतो की मी हा डायरेक्ट भेटणारा माणूस, माझा ॲक्सेस कंट्रोल नाही, डायरेक्ट ॲक्सेसेबल. आणि त्यामुळे मी साधा माणूस आहे. मी CM होतो तेव्हाही म्हणायचो मी कॉमन मॅन आहे. CM म्हणजे कॉमन मॅन. आता DCM आहे. DCM म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन, सर्वसामान्य माणसाला समर्पित. त्याचं काम आपल्याला करायचं आहे. बाकी आपलं काही अजेंडा नाही, माझं काही अजेंडा नाही आहे. मला एकच अजेंडा आहे, महाराष्ट्राला पुढे घ्यायचं आहे, सर्वसामान्यांना न्याय द्यायचा आहे. आता आम्ही महायुती म्हणून काम करतोय, देवेंद्रजी आणि आम्ही सगळे एकत्र या महाराष्ट्राला पुढे नेतो. खऱ्या अर्थाने टीम आमची जी आहे ही, या टीमचा अजेंडा एकच आहे, विकासाचा अजेंडा. जो तुमचा अजेंडा आहे तोच आमचा अजेंडा आहे. त्यामुळे आपण एकाच पेजवर आहोत आणि एकाच भूमिकेमध्ये आहोत. आणि म्हणून तुमचं मी मनापासून स्वागत करतो. संघटन वाढवण्याचं काम तुम्ही कराल हा विश्वास मला आहे. कारण शेवटी संघटन, शिवसेना बळकट झाली, तिथल्या लोकांना न्याय मिळेल. आणि म्हणून मला आनंद आणि समाधान पण आहे की ज्या दिवशी मी मुख्यमंत्री झालो त्या दिवशी मी ठरवलं की मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये जेवढे निर्णय सर्वसामान्य लोकांच्या हिताचे घेता येतील, शेतकरी असतील, कष्टकरी असतील, वारकरी असतील, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, ज्येष्ठ सगळ्यांसाठी निर्णय आम्ही घेतले. आणि म्हणूनच या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय मोठं यश, लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं आणि लोकांनी देखील भरभरून आशीर्वाद दिले. आता त्यांच्यासाठीच काम करायचं.
त्यांच्यासाठीच विकास करायचा, या राज्यासाठी विकास करायचा. आणि म्हणून तुमची एक मोठी टीम आमच्या सोबत आल्यामुळे इथं देखील शिवसेना बलवान होईल, संघटन मोठं होईल. आणि तुमच्याबरोबर शिवसेना बेलवान करण्यासाठी पेलवान पण आलेले आहेत. त्यामुळे सगळे पेलवान त्यांचे मनापासून स्वागत करतो. त्यांचा जो विषय आहे तोही मला आपण सांगितलेला आहे आणि त्या विषयात देखील मी लक्ष घालून हे आपले सगळे आपली शान आहे. पैलवान म्हणजे आपला अभिमान आहे. आणि म्हणून हा महाराष्ट्राचा पैलवान देशात नाही जगाच्या नकाशावर आपल्या पैलवानांचं नाव झालं पाहिजे. यासाठी जे काय करायला लागेल ते आपण करू. आणि पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. एक तुम्ही म्हणालात की एक माणूस जो आलेला आहे हा ताकदीचा माणूस आहे, की ज्याला अपेक्षा काहीच नसते, त्याला सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची अपेक्षा असते, तेवढीच भूमिका असते. त्याची ताकद म्हणजे त्याच्या मागे असलेली जनता असते. आणि म्हणून तुम्ही आज इथं दिसताय, एकेकाच्या मागे 100, 1000, 10,000 लोक आहेत, हे मला माहीत आहे. आणि म्हणून तुम्हाला मी विश्वास देतो की तुम्ही जो विश्वास दाखवलेला आहे, विश्वासाला करा जाऊ देणार नाही. आणि मी ज्याच्या मागं उभा राहतो तो पूर्ण ताकदीने उभा राहतो. फक्त निवडणुका म्हणून नाही, आंदोलन म्हणून नाही, तर प्रत्येकाच्या कुठल्याही अडीअडचणीला सुखदुःखामध्ये कधीही एक परिवार, एक कुटुंब, शिवसेना प्रमुख म्हणायचे, शिवसेना हे आपलं कुटुंब आहे. आता तुम्ही आता कुटुंबातले झालात, आमच्या परिवारातले झालात. त्यामुळे तुमच्या अडचणीच्या माझ्या अडचणी, तुमच्या समस्याच्या माझ्या समस्या समजून हा एकनाथ शिंदे त्या सोडवल्याशिवाय राहणार नाही ही खात्री आणि विश्वास आपल्याला देतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना जे सगळे आलेत, आपले सगळे हजारो लोक आहेत, या सगळ्यांचं मी मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो. मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.